जी लोक काकड्याला गेली नाहीत आणि ज्या लोकांनी काकड्याचा आवाज येतो म्हणून पोलीस स्टेशनला केस केली नाही त्या लोकांच्या मना अशा होत होत्या बरं का. त्याला काय सांगू, महाराष्ट्रातच काकडा चाललाय. अनेकांच्या पोलीस स्टेशनला फोन, अहो त्या आमच्या गावातले लोक पाठ पाठ उठत्यात, साखर झोपेचा सगळा बट्ट्या घोळ करत्यात, सारखा करत बसत्यात. पण माझं सांगणे, आज तुम्ही देवाच्या नावाला देवाचं नाव नेते म्हणून त्याच्यावर केस करताय. वरती देवाच्या घरी गेल्यानंतर देव आपल्या अंगावर केस ठेवील का? देव म्हणणार तुला माझा त्रास होता नाव घेतल्यावर, आणि आता तुझं कसं काय? माझं एक म्हणणं आहे, नाही परमार्थ करतायत करू नका, पण जो परमार्थ करतोय त्याला अडवू नका. हे गरजेचं आहे. काय काय जातात शाळेत असलं देव देव धर्म काय सांगायचं नाही, मग शाळेत संस्कार दिले जातात. अरे पण संस्कार येतात कुठून? त्या पुराणातूनच येतात ना. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पाहावे पुराणे विचारून. ही पुराण कुठून आली? आपल्या संस्कृतीतून आली. वारसा कुठून आला? गुरुकुलातून आला. इंग्रजांनी जाताना जर आपले 8,000 गुरुकुल पिटून दिले. नालंदा युनिव्हर्सिटी आता सध्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी जेवढी फेमस आहे, तिथं विश्वातले सगळे विद्यार्थी ज्ञान घेण्याकरिता जातात. अशीच आपल्या भारतामध्ये पूर्वी नालंदा युनिव्हर्सिटी होती. त्या ठिकाणी विदेशातली लोक ज्ञान घ्यायला यायची आणि 2 महिने त्या नालंदा युनिव्हर्सिटीला जाळत बसले इंग्रज. 2 महिने जळतील एवढे ग्रंथ, त्यात किती ज्ञानाचा अंत झालेला आहे. पण आपलं भाग्य की आपली ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत त्या इंग्रजांना सापडलीच नाही. आपलं भाग्य, आपली ज्ञानेश्वरी जर राहिली नसती तर आम्ही बोलू शकलो असतो का? गाथा नसते तो कोबरांचे अभंग प्राप्त झाले असते का? हे आपलं परम भाग्य. म्हणून या देहाचा नाश व्हायच्या अगोदर आपण या धर्ममंडपात येणं, या कार्याला सहकार्य करणं माझं एक सांगणे. आज आम्ही घडलो कारण की आता दुसरं पाहायला गेलं, आमचं शिक्षण मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन MBA झाले, HR स्पेशलायझेशन. मग माझं हे सगळं शिक्षण होऊन देखील आम्ही या मार्गात आहे, बरोबर का नाही? त्याला काहीतरी कारण विवेकानंद म्हणतात, जसं वाळवंटात पाणी लागणं कठीण आहे, अगदी त्याच प्रकारे तरुणपणात अध्यात्माची गोडी लागणं कठीण. भाग्यवंत